हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 16 फेब्रुवारी वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे रथसप्तमी। वैदिक धर्मानुसार प्रत्येक वर्षाच्या माघ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये रथसप्तमी येत असते। तर रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्याची उपासना करत असतो आणि या दिवशी आपल्याला सूर्यदेवांची पूजा सुद्धा करायची असते। तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची किरणं ही पृथ्वीवरती पडली होती म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे। तर या दिवशी सूर्यदेवाच्या उपासनेसोबतच आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा करायच्या आहेत। महिलांना सकाळी लवकर उठायचं आहे आणि एक महत्त्वाचं काम आवर्जून करायचं आहे। ज्या घरामध्ये महिला हे काम करतील त्या घरामध्ये सुख समृद्धी शांती आणि ऐश्वर्य मिळेल आणि त्या महिलांच्या आणि त्या घराच्या सर्व अडचणी सुद्धा दूर होतील। त्याचबरोबर त्या घरामध्ये सुद्धा वर्षभर पैसा हा कमी पडणार नाही। घरामध्ये सुख शांती नांदेल आणि सोबतच सगळी वाईट कर्म जर आपल्याकडनं कळत न कळत झालेली असतील तर त्या कर्मातनं आणि पापातनं सुद्धा आपल्याला मुक्तता मिळेल आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील। अशी कोणती कामं आहेत जी आपल्याला उद्याच्या दिवशी करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि असेच जर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ मी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तर बघा उद्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रथसप्तमीला आपल्याला व्रत करायचं आहे। जो व्यक्ती या दिवशी व्रत करतो तर त्याचे जे काही आजार आहेत किंवा आरोग्याच्या संबंधित ज्या काही तक्रारी आहेत तर त्या संपूर्णपणे दूर होतात। त्यामुळे अशा व्यक्तीने उद्या आवर्जून व्रत करायचं आहे आरोग्याच्या संबंधित। त्यामुळे तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील। त्याचबरोबर ज्या व्यक्तीच्या शिक्षणामध्ये अडथळे येत असतील किंवा बिझनेस असेल आणि बिझनेस जर तुमचा चांगला चालत नसेल म्हणावं तसं प्रॉफिट मिळत नसेल तर त्या व्यक्तीने सूर्यदेवाच्या उपासनेसोबतच या दिवशी व्रत करायचं आहे। त्यांची सुद्धा यामुळे प्रगती होत असते। आणि ज्या व्यक्तींना संतान प्राप्ती नाही म्हणजे मूल होण्यामध्ये जर काही अडथळे येत असतील तर अशा व्यक्तींनी सुद्धा रथसप्तमीचं व्रत करायचं आहे। त्यामुळे सांगितल्याप्रमाणे या तुमच्या सर्व ज्या काही आयुष्यामध्ये अडचणी आहेत तर त्या संपूर्णपणे दूर होतील। तर उद्या शुक्रवार आहे या दिवशी आपल्याला व्रत करायचं आहे त्यामुळे आपल्या सर्व समस्या दूर होतील। तर सांगितलेल्या फक्त पर्टिक्युलर व्यक्तींनीच नाही तर सर्वांनीच उद्या व्रत हे करायचं आहे। त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सगळ्या समस्या दूर होतील। त्याचबरोबर सूर्यदेवांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि वाईट कर्म पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा हे व्रत केलं जातं। तर या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि घरातल्या फक्त स्त्रीनेच नाही तर घरातल्या सर्व व्यक्तींनी उद्या ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे। ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला स्नान करायचं आहे। तर या वेळेमध्ये स्नान केल्यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतात। तर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल केसर लाल चंदन लाल रंगाचं फूल टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे। तर बघा आज रात्री गुरुवार आहे आणि आज रात्री तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून ठेवायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तर उद्या सकाळी स्नान केल्यानंतर या तांब्याच्या कलशातलं जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती थोडंसं टाकायचं आहे किंवा शिंपडायचं आहे। तर उद्या शुक्रवार आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असतो आणि या दिवशी रथसप्तमी सुद्धा आलेली आहे। त्यामुळे आपल्याला आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती हळदीचं लेपन सुद्धा आवर्जून करायचं आहे। उंबरठ्याची आपल्याला पूजा करायची आहे आणि यानंतर घराच्या मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक सुद्धा आपल्याला काढायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक दिवा सुद्धा लावायचा आहे। तर या दिवशी आपल्याला आपलं स्वयंपाकघर हे स्वच्छ करून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅसची पूजा करायची आहे। हळद कुंकू तूप मिक्स करून त्या गॅसवरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे। अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर ती सुद्धा आपल्याला तांदळामध्ये ठेवायची आहे आणि स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून तिची पूजा सुद्धा आपल्याला करायची आहे। एक फूल अर्पण करायचं आहे हळद कुंकू आपल्याला अर्पण
करायचं आहे, अक्षत अर्पण करायचं आहे। आता यानंतर तुम्हाला पुढचा उपाय काय करायचा आहे तर एक मातीचं भांड घ्यायचं आहे, छोटं घ्या मोठं घ्या किंवा बोळकं किंवा जे सुगडं असतं तर ते सुद्धा घेतलं तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला दूध घालायचं आहे आणि तुम्हाला सगळी पूजा आणि उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला थोडंसं दूध हे उतू घालवायचं आहे। आता तुम्ही गॅसवरती घालवलं तरीही चालेल। रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू घालण्याला अतिशय महत्त्व असतं। दूध ज्या दिशेने उतू जात असतं त्या दिशेने आपली प्रगती होत असते। तर बघा उत्तर दिशा जी आहे तर ती भगवान कुबेरांची आणि माता लक्ष्मीची दिशा मानली जाते। तर त्या दिशेला जर तुमचं दूध उतू गेलं तर आपल्या घरामध्ये धनसंपत्ती जी आहे तर ती येत असते। त्यामुळे तुम्हाला दूध उतू घालवायचं आहे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर उत्तर दिशेला दूध उतू गेलं तर घरामध्ये पैसा आणि संपत्ती ही जास्तीत जास्त येण्याची शक्यता असते, म्हणून आपल्याला दूध उद्याच्या दिवशी आवर्जून उतू घालवायचं आहे। त्याचबरोबर पूर्व दिशेला जर सुद्धा दूध उतू गेलं तर ते सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं। तर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या सर्व देवी देवतांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। सूर्यदेवाची आपल्याला रांगोळी काढायची आहे किंवा चित्र काढलं तरीही चालेल। त्यानंतर आपल्याला पूजा वगैरे करायची आहे आणि 7 प्रकारचे जे धान्य आहे तर त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। आता उद्या रथसप्तमी आहे तर 7 या नंबरला उद्या अतिशय महत्त्व असतं। वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा 7 हा अंक अतिशय महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे आपल्याला 7 प्रकारची वेगवेगळी धान्य घ्यायची आहेत आणि या धान्यांची आपल्याला पूजा सुद्धा करायची आहे। दुधाचा नैवेद्य सुद्धा आपल्याला दाखवायचा आहे। संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर आपल्याला तुळशीला सुद्धा पाणी अर्पण करायचं आहे। त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, तीळ टाकायचं आहे। त्यामुळे तुळशी माता ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि घराची मुलांची प्रगती त्यामुळे होत असते। घरातलं गरिबी दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होत असतं। त्यामुळे आपल्याला तुळशीला पाणी आवर्जून अर्पण करायचं आहे। सूर्यदेवाला सुद्धा आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे। भाताचा नैवेद्य सूर्यदेवाला दाखवायचा आहे। खिरीचा नैवेद्य सुद्धा तुम्ही ठेवू शकता। तुमच्या इच्छेनुसार तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे आणि दूध उतू घालवायचा आहे। दुधाचा सुद्धा उतू गेलेला नैवेद्य हा तुम्हाला सूर्यदेवाला दाखवायचा आहे। तर अशी काही जी महत्त्वाची कामं आहेत तर ती तुम्हाला उद्या सकाळी महिलांनी करायची आहेत। उठल्याबरोबर आपल्याला ही सगळी कामं सर्वप्रथम करून घ्यायची आहेत आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदत असतं आणि वर्षभर आपल्याला पैसा धनसंपत्ती ही सुद्धा कमी पडत नाही। घरातली सर्व आजारपण ही सुद्धा नष्ट होतात आणि वाईट कर्म पाप ही सुद्धा संपूर्णपणे नष्ट होत असतात। तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।